नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मोड आलेल्या मुगापासून छान पराठे करणार आहोत. तुम्ही मुलांच्या टिफिनला हे पराठे देऊ शकता किंवा मग तुम्ही जर डाएट करत असाल तर त्यासाठी सुद्धा हे अगदी सुपर फूड आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत. रात्रभर मूग पाण्यात भिजत घालून त्यानंतर एका कपड्यात बांधून ठेवले होते. तर छान मोड आलेले आहेत त्याला. तर ते 1 वाटी मूग घेतलेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे छान टेस्ट येते पराठ्याला. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं असेल त्या प्रमाणात तिखट. आलं घेतलं आहे आणि लसूण. त्याची छान मिक्सरला लावून दरदरीत अशी भरड करून घ्यायची आहे. आता मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जे मिक्सरला लावून भरड तयार करून घेतली होती ती घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे बेसन घालणार आहोत. बेसनामुळे पराठा छान खुसखुशीत होतो. चवीनुसार मीठ घालूया. जिरे घातलेले आहेत. पाव चमचा हळद घातलेली आहे. हिंग घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा धण्याची पूड आणि 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे. आता हे पीठ छान आपल्याला चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो तसं छान मळून घ्यायचं आहे. तर सेमी सॉफ्ट असा आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि याला तेल लावून छान 2-3 मिनिट अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे. म्हणजे आपली पराठा जो आहे तो छान मऊ व्हायला मदत होते. तर आता आपण याचे पराठे लाटून घेऊया. अगदी घाईच्या वेळेत सुद्धा तुम्ही हा पराठा झटपट करू शकता, मोड आलेले मूग जर अवेलेबल असतील तर. आता छान एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्रिकोणी असा तेल आणि पीठ लावून त्रिकोणी असा ह्याचा आकार तयार करून ह्याला लाटून घ्यायचा आहे. आपला पराठा लाटून झालेला आहे. आता छान तवा तापलेला आहे आणि याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही याला तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता. तुम्हाला जर डाएटसाठी आणखी हेल्दी रेसिपी करायची असेल तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीच्या पिठातसुद्धा ही भरड घालून याची भाकरी थापून घेऊ शकता. तर मग ही मोड आलेल्या मुगाची ही रेसिपी जी आहे ती कशी वाटली तुम्हाला? तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चटणीसोबत, दह्यासोबत, कशासोबतही हा पराठा छान अप्रतिम असा लागतो. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.